नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा. आज आपण स्थूल अर्थशास्त्राचे सिद्धांत BA भाग 2 सेमेस्टर 3 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 1 मधील स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. आर्थिक विश्लेषणाच्या मुख्यतः 2 पद्धती आहेत. पहिलं म्हणजे सूक्ष्म विश्लेषण आणि दुसरं म्हणजे स्थूल विश्लेषण. तर सूक्ष्म आणि स्थूल या शब्दाचा सर्वप्रथम अर्थशास्त्रामध्ये वापर 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठाचे विद्वान प्राध्यापक रॅग्नर फ्रिश यांनी केले आणि त्यानंतर सर्व अर्थशास्त्रज्ञांनी या शब्दाचा स्वीकार केलेला आहे. तर अर्थव्यवस्थेच्या एका घटकाचे किंवा अंगाचे निरीक्षण करून निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीला आपण सूक्ष्म विश्लेषण असे म्हणतो. तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकाच वेळी व्यापक रीतीने अभ्यास करून निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीला स्थूल विश्लेषण असे आपण म्हणतो. तर 1930च्या जागतिक मंदीनंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची लोकप्रियता कमी होऊन स्थूल अर्थशास्त्राची लोकप्रियता ही वाढू लागली आणि ह्या वाढीमध्ये माल्थस आणि केन्स यांचे योगदान जे आहे ते सर्वात जास्त आपणास दिसून येते. तर स्थूल अर्थशास्त्र हा जो शब्द आहे याला इंग्रजीमध्ये मॅक्रो असं आपण म्हणतो. तर मॅक्रो हा शब्द ग्रीक भाषेतील मॅक्रोस या शब्दापासून तयार झाला असून त्याचा अर्थ विस्तीर्ण किंवा व्यापक असा होतो. स्थूल अर्थशास्त्र हे देखील आर्थिक विश्लेषणाची महत्त्वपूर्ण पद्धती आहे. स्थूल अर्थशास्त्रास आपण समष्टी अर्थशास्त्र, सामान्य अर्थशास्त्र, व्यापक अर्थशास्त्र किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या नावाने संबोधत असतो. तर प्राध्यापक बोल्डिंग यांनी स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या दिलेली आहे. आपण ती व्याख्या इथं अभ्यासू. तर बोल्डिंगच्या मते स्थूल अर्थशास्त्र हा अर्थशास्त्र विषयाचा असा भाग आहे ज्यामध्ये विशिष्ट बाबीचा अभ्यास न करता अर्थव्यवस्थेतील मुख्य समूहांचा व सरासरीचा अभ्यास केला जातो. या समूहाची व्याख्या केली जाते व नंतर त्यामधील परस्पर संबंध जे आहे ते तपासून पाहिले जातात. तर ह्या स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप किंवा वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण इथं पाहणार आहोत. तर पहिलं वैशिष्ट्य आहे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास. तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास हे स्थूल अर्थशास्त्राचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य समजले जाते. अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादन, एकूण रोजगार, एकूण उपभोग, एकूण उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक इत्यादीचा एकत्रितपणे इथं अभ्यास केला जातो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे अर्थव्यवस्थेशी निगडित समुच्चयाचा संबंध. तर स्थूल अर्थशास्त्राशी केवळ अशाच समुच्चयाचा संबंध असतो की जे समुच्चय संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडित असतात. उदाहरणामध्ये एकूण उत्पादन, एकूण मागणी, एकूण पुरवठा. त्यानंतर तिसरं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे घटकांच्या परस्पर संबंधाचे विश्लेषण. तर अर्थव्यवस्थेशी निगडित ज्या घटकाचा किंवा चलांचा परस्पर संबंध असतो त्याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात करण्यात येतो. उदाहरणार्थ एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न आणि एकूण उपभोग या सर्वच घटकांचा परस्पर संबंध असतो आणि त्याचे विश्लेषण आपण इथं करत असतो. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे अर्थव्यवस्थेतील प्रमुख घटकांच्या निर्धारणाचे विश्लेषण. अर्थव्यवस्थेत जे प्रमुख घटक असतात त्या घटकांचे विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रात करण्यात येते. अर्थशास्त्राचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे एकूण उत्पादन, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उत्पन्न इत्यादी प्रमुख घटकाचे निर्धारण, त्यांच्यातील उतार चढाव, त्यांचा परस्पर संबंध इत्यादीचे जे विश्लेषण आहे ते आपण स्थूल अर्थशास्त्रात करत असतो.
त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे अर्थव्यवस्थेच्या कार्यप्रणालीचे विश्लेषण. तर स्थूल अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेच्या कार्यप्रणालीचे विश्लेषण करण्यात येते. कोणत्याही अर्थव्यवस्थेत विविध घटक असतात, त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेची विशिष्ट कशा प्रकारची कार्यप्रणाली असते, ती कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी जी आहे स्थूल अर्थशास्त्राची आपल्याला आवश्यकता असते. 6वं पॉईंट आहे धोरणाची निश्चिती. अर्थव्यवस्थेतील एकूण रोजगाराच्या स्थितीमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी निश्चित धोरण आखणे महत्त्वाचे असते. अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी मौद्रिक, राजकोषीय, व्याजविषयक धोरणाची निश्चिती आणि त्यासंबंधीचे विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रात केले जाते. त्यानंतर 7 वैशिष्ट्य आहे सूक्ष्म अर्थशास्त्रास पूरक. तर स्थूल अर्थशास्त्राचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते सूक्ष्म अर्थशास्त्रास पूरक आहे. सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र हे परस्परांशी निगडीत असतात. अर्थव्यवस्थेतील एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात आणि एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात करण्यात येतो. व्यक्तिगत उत्पन्न हा राष्ट्रीय उत्पन्नाचा एक भाग असतो. थोडक्यात स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रास पूरक असते. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे गृहीताचा आधार नाही. तर स्थूल अर्थशास्त्रात इतर परिस्थिती कायम असते या गृहीताचा आधार घेतला जात नाही, कारण हे गृहीत धरले तर त्यामुळे अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणे सोयीचे होत नाही. अशा परिस्थितीत स्थूल अर्थशास्त्र विश्लेषण करीत असताना ज्या घटकांचा परस्परांशी संबंध असतो अशा घटकांचा विचार केला जातो. त्यामुळे घटकांचा समुच्चयांना आधार घेऊनच स्थूल अर्थशास्त्राचे विवेचन जे आहे ते करण्यात येते. त्यानंतर आपण पाहूया की स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचे मुद्दे काय आहेत. तर स्थूल अर्थशास्त्राचे क्षेत्र जे आहे ते बरेच व्यापक असे आहे. त्याचा अभ्यासही खूप व्यापक आहे. आणि व्याप्तीमध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील उत्पन्न व रोजगारीचे निर्धारण कशा प्रकारे केले जाते याचा अभ्यास केला जातो. उत्पन्न व रोजगाराच्या निश्चितीकरिता उपभोग प्रवृत्ती सिद्धांत आणि गुंतवणूक प्रवृत्ती सिद्धांत याचा विस्ताराने अभ्यास केला जातो. उत्पन्न व रोजगार सिद्धांत हा स्थूल आर्थिक विश्लेषणाचा महत्त्वाचा भाग म्हणून समजला जातो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सामान्य मूल्य स्तराचा सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रामध्ये किंमत पातळीत होणाऱ्या बदलाचा अभ्यास आपण करत असतो. यात मुद्रास्फीती, संस्फीती, अस्फीती, विस्फीती त्या कशा निर्माण होतात, त्याचे परिणाम काय होतात, त्यावर काय उपाययोजना आपण करू शकतो, ह्या सर्व बाबींचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करत असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे आर्थिक विकास व नियोजनाचा सिद्धांत. तर दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील अनेक देशांनी जलद आर्थिक विकासाकरिता जे आहे आर्थिक नियोजनाचा स्वीकार केलेला आहे. आर्थिक विकास ही सतत आणि दीर्घकालीन प्रक्रिया आहे. अर्धविकसित देशामध्ये मानवी व नैसर्गिक साधनाचा महत्तम वापर करून तेथील लोकांच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी आर्थिक नियोजनाचा अवलंब केला जातो. आर्थिक विकासाचा हा सिद्धांत विकसित व अर्धविकसित अशा दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये लागू पडत असतो आणि म्हणूनच जे आहे आर्थिक विकास करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते आणि ह्या नियोजनाचा अभ्यास जो आहे आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करत असतो. त्यानंतर चौथा मुद्दा आहे वितरणाचा सिद्धांत. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जातो आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचे विभिन्न उत्पादन घटकामध्ये कशा प्रकारे वितरण करावे लागते किंवा केले जाते याचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रात करत असतो. त्यानंतरचा पाचवा मुद्दा आहे व्यापार चक्राचा सिद्धांत. तर आधुनिक काळामध्ये आर्थिक व्यवहारामध्ये नेहमीच उच्चावचने जे आहे ते घडून येत असतात आणि त्यामुळेच व्यापार चक्राच्या सिद्धांतामध्ये हे व्यापार चक्र कसे निर्माण होतात, त्याची कारणे, त्याचे परिणाम, त्यावर कसे नियंत्रण करता येईल, ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास जो आहे आपण ह्या स्थूल अर्थशास्त्रामध्ये करत असतो. त्यानंतर 6वा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय व्यापार व विनिमय सिद्धांत.
स्थूल अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार व विदेशी विनिमयाचा अभ्यास आपण करत असतो. यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत, व्यापाराच्या अटी, विनिमय दर निश्चितीचे सिद्धांत, विनिमय दरात बदल घडवून आणणारे घटक इत्यादी सर्व बाबींचा आपण इथं अभ्यास करत असतो. 7वा मुद्दा आहे राजस्व सिद्धांत. तर स्थूल अर्थशास्त्राच्या या भागामध्ये सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च व सार्वजनिक कर्जासंबंधी राजस्वाच्या सिद्धांताचा जो आहे आपण अभ्यास करत असतो. आणि शेवटचा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे मुद्रा व बँकिंग. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये देशातील पैसा, पतपैसा, बँकिंग व्यवस्था, केंद्रीय बँक, आंतरराष्ट्रीय वित्त इत्यादी संपूर्ण बाबीचा आपण अभ्यास करत असतो. तर अशा प्रकारे आपण स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचे मुद्दे इथं आपण अभ्यासले आहेत. तर त्यानंतर आपण ही जी डायग्राम पाहत आहोत, चार्ट पाहत आहोत, यामध्ये जो आहे स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांतामध्ये आपण कोणत्या कोणत्या बाबींचा अभ्यास करतो त्याचं स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण उत्पन्न व रोजगार सिद्धांत शिकतो, सामान्य मूल्यस्तराचा सिद्धांत शिकतो, आर्थिक विकास व नियोजनाचा सिद्धांत शिकतो, वितरणाचे सिद्धांत आपण इथं अभ्यासतो. तर ह्या उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये आपण उपभोग प्रवृत्ती, गुंतवणूक प्रवृत्ती याचा अभ्यास करतो. सामान्य मूल्य स्तर सिद्धांतामध्ये आपण स्फीती, अस्फीती, संस्फीती, विस्फीती याचा अभ्यास करतो. तर वितरणाच्या सिद्धांतामध्ये आपण व्यापार चक्राचा सिद्धांत, आंतरराष्ट्रीय व्यापार व विनिमय सिद्धांत, राजस्वाचा सिद्धांत आणि मुद्रा व बँकिंग याचा अभ्यास हा आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करत असतो. त्यानंतर आपण पाहू की ह्या स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व, गुण किंवा उपयुक्तता काय आहे. तर पहिला गुण किंवा महत्त्व आहे वास्तविक गृहीत परिस्थिती. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणतीही अवास्तविक गृहीत परिस्थिती आपण घेत नाही. जी प्रत्यक्षात वस्तुस्थिती असेल तिचाच आपण अभ्यास करतो आणि त्यावरूनच आपण निष्कर्ष काढत असतो. त्यामुळे साहजिकच हे निष्कर्ष जे आहे अचूक आणि वास्तविक असतात. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे स्वरूप समजते. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट एककाचा अभ्यास केला जात नाही, तर संपूर्ण एककाच्या समूहाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेची रचना आणि स्वरूप आपल्याला समजून येते. तिसरा मुद्दा आहे सरकारला धोरण ठरविण्यास उपयुक्त. तर सरकारला आर्थिक धोरण आखताना विशिष्ट व्यक्तीचे उत्पन्न, खर्च, बचत, उपभोगाचा विचार करून चालत नाही, तर एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण खर्च, एकूण बचत, एकूण उपभोग या बाबीचा सामूहिकपणे जो आहे विचार करावा लागतो. स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण समूहाचा विचार करण्यात येत असल्यामुळे आर्थिक धोरण आखताना स्थूल अर्थशास्त्र जे आहे ते उपयुक्त ठरते. त्यानंतर चौथा मुद्दा आहे अर्थव्यवस्थेच्या सामूहिक संचालनाकरता उपयुक्त. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण उत्पादन, एकूण उपभोग, एकूण बचत, एकूण रोजगार इत्यादी बाबीचा सामूहिक रीतीने अभ्यास केला जात असल्यामुळे अर्थव्यवस्थेतील सर्व दोष व उणिवा कळून येतात आणि हे सर्व दोष विचारात घेऊन अर्थव्यवस्थेच्या प्रभावी संचालनाकरता योग्य ती उपाययोजना आपल्याला करता येते. त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे राष्ट्रीय प्रश्न सोडविण्यास सहाय्यक. तर प्रत्येक देशासमोर काही मूलभूत प्रश्न असतात व ते सोडवण्यासाठी त्या देशाला सतत प्रयत्न करावे लागते. उदाहरणार्थ बेकारी दूर करणे. तर बेकारी दूर करायची आहे तर रोजगाराच्या संधी जी आहे निर्माण करावे लागतील. लोकांची राहणीमानात वाढ करायची आहे तर उत्पन्नामध्ये वाढ करावी लागेल. आणि तेजीमंदीसारख्या व्यापार चक्रापासून देशाचे संरक्षण करायचे असेल तर त्याकरता योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. तर हे सर्व प्रश्न समूहाशी निगडीत असतात आणि त्यामुळे जे आहे की ह्या प्रश्नाकरता ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजनेचा अभ्यास आपण ह्या स्थूल अर्थशास्त्रामध्ये करत असतो. सहावा मुद्दा आपण अभ्यासू आर्थिक नियोजनात सहाय्यक. तर आजचे युग नियोजनाचे युग आहे. प्रत्येक विकसित आणि विकसनशील देशात जलद आर्थिक विकास करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे नियोजनाचा आधार घेतला जातो. आर्थिक नियोजनाकरता निश्चित उद्देशाचे निर्धारण करून त्यानुसार साधन सामग्रीचे वाटप व उपयोग करणे आवश्यक असते. त्यानंतर सातवा मुद्दा आपण अभ्यासू बेरोजगारीच्या विश्लेषणात सहाय्यक.
तर कोणत्याही देशातील रोजगारीचा स्तर प्रभावी मागणीवर अवलंबून असतो. प्रभावी मागणी ही एकूण उपभोग प्रवृत्ती व एकूण गुंतवणूक प्रवृत्तीद्वारे निश्चित होते आणि प्रभावी मागणीत घट झाल्यामुळे जे आहे बेरोजगारी उत्पन्न होत असते आणि म्हणूनच बेरोजगारी दूर करण्यासाठी एकूण उपभोग व एकूण गुंतवणूक यामध्ये वाढ करणे जे आहे ते आवश्यक असते. त्यानंतर 8वा मुद्दा आपण अभ्यासू, व्यापार चक्राच्या विश्लेषणात सहाय्यक. तर स्थूल अर्थशास्त्राच्या सहाय्याने अर्थव्यवस्थेत उत्पन्न होणाऱ्या व्यापार चक्राचे विश्लेषण करण्यात येते आणि व्यापार चक्रामुळे होणाऱ्या वाईट परिणामांपासून अर्थव्यवस्थेला सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना प्रस्तुत करता येते. त्यानंतर 9वा मुद्दा आपण अभ्यासू, मौद्रिक समस्यांचा अभ्यास. तर स्थूल अर्थशास्त्राच्या सहाय्याने अर्थव्यवस्थेत उत्पन्न होणाऱ्या मौद्रिक समस्याचे विश्लेषण करून त्यांच्या निवारणासाठी योग्य ती उपाययोजना केली जाते. चलन विस्तार व चलन संकोच यामुळे समाजातील वेगवेगळ्या वर्गावर वाईट परिणाम होत असतो. या वाईट परिणामापासून समाजातील वेगवेगळ्या वर्गाचे रक्षण करण्याकरता योग्य ते मौद्रिक धोरण स्वीकारणे जे आहे देशाला आवश्यक असते आणि सरकारच्या मौद्रिक धोरणाच्या होणाऱ्या परिणामाचे विश्लेषण जे आहे ते आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये जे आहे करत असतो. त्यानंतर शेवटचा मुद्दा आपण अभ्यासू, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासात सहाय्यक. तर स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासात सहाय्यक ठरते, कारण स्थूल अर्थशास्त्रामध्ये नियम व सिद्धांताची निर्मिती करीत असताना सूक्ष्म अर्थशास्त्राची मदत घेतली जाते. तसेच सूक्ष्म अर्थशास्त्रातील घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाची निर्मिती ही अनेक व्यक्तिसमूहाच्या व्यवहारांचा अभ्यास केल्यानंतर केली जाते. त्याचप्रमाणे पेढी व उद्योगाचे सिद्धांत हे देखील अनेक पेढ्या व उद्योगाद्वारे होणाऱ्या व्यवहाराचा अभ्यास केल्यानंतरच तयार केले गेले असतात. त्यामुळे जे आहे स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राचा अधिक विकास झालेला आपणास दिसून येतो. त्यानंतर आपण पाहूया की स्थूल अर्थशास्त्राचे मर्यादा किंवा दोष काय आहेत. तर पहिली मर्यादा आहे समूहाच्या रचनेकडे दुर्लक्ष. तर स्थूल अर्थशास्त्रात समूहाचा विचार केला जातो, परंतु समूहाच्या रचनेकडे जे आहे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. उदाहरणार्थ आपण पाहू की एखाद्या वर्षी शेतमालाच्या किमतीत 25% घट झाली आणि औद्योगिक मालाच्या किमतीत 25% वाढ झाली, तर देशातील किमतीची पातळी स्थिर राहील. त्यामुळे सरकार कोणती उपाययोजना करणार नाही, परंतु त्यामुळे जे आहे गरीब शेतकऱ्याचे नुकसान होईल व श्रीमंत कारखानदार आणखी श्रीमंत होतील. तर ही बाब जी आहे ती सरकारच्या लक्षात येणार नाही आणि म्हणूनच यावर टीका केली जाते की समूहाच्या रचनेकडे जे आहे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे. दुसरा मुद्दा आहे सामूहिक प्रवृत्तीचा सर्वत्र सारखा प्रभाव पडत नाही. तर समाजातील विविध वर्गाचे हितसंबंध हे परस्परांहून भिन्न असतात. इतकेच नव्हे तर परस्पराच्या विरुद्धही असतात. उदाहरणार्थ वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यास त्यामुळे उत्पादक व्यापाऱ्यांना फायदा होईल, परंतु उपभोक्त्याचे मात्र नुकसान होईल. म्हणजे सामूहिक प्रवृत्तीचा सर्वत्र सारखा प्रभाव पडणार नाही. त्यानंतर तिसरी मर्यादा आहे सर्व एककांना सारखे महत्त्व नसते. तर प्रत्येक समूहामध्ये अनेक एकक असतात. या सर्व एककांना सारखेच महत्त्व नसते. काही एककांना जास्त महत्त्व असते, परंतु स्थूल अर्थशास्त्रामध्ये समूहाचाच अभ्यास केला जातो. समूहातील प्रत्येक एककाचा अभ्यास केला जात नाही आणि त्यामुळे जे आहे काढलेले जे निष्कर्ष आहेत हे चुकीचे ठरण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर आपण पाहू की दुर्बल वर्गावर अन्याय. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास केला जात नाही, तर एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जातो. परंतु राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली म्हणजे देशातील सर्वच नागरिकांच्या उत्पन्नात वाढ झाली असा त्याचा अर्थ होत नसतो. उलट भांडवलशाही देशामध्ये मोजक्या लोकांच्या उत्पन्नात भरमसाठ वाढ होते, तर बहुसंख्य गरीब लोकांची पिळवणूक होत असते. परंतु स्थूल अर्थशास्त्रामध्ये आर्थिक विश्लेषण करताना ही गोष्ट कधीच विचारात घेतली जात नाही आणि त्यामुळे सरकारचे दुर्बल वर्गाकडे लक्ष जात नाही आणि त्यांचे सतत जे आहे शोषण होत असते. त्यानंतरचा मुद्दा आपण अभ्यासू सामान्यीकरणात चुकीचे निष्कर्ष.
तर स्थूल अर्थशास्त्राचा संबंध बेरजेशी किंवा एकूणाशी आहे. व्यक्तिगत क्रियांच्या बेरजेवरून एकूण आर्थिक व्यवहार काढले जातात, परंतु जी बाब एका व्यक्तीकरता चांगली असते ती संपूर्ण अर्थव्यवस्थेकरता चांगली असेल असं नसते. त्यानंतरचा मुद्दा आहे जटिल विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्राची कार्यपद्धती सैद्धांतिकदृष्ट्या फार सोपी वाटते, परंतु व्यावहारिकदृष्ट्या ती फार गुंतागुंतीची आहे. सामान्य किंमत पातळीचे मापन करणे, विनिमय दराचे निर्धारण, आर्थिक नियोजनाची निर्मिती व राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप इत्यादी कामे स्थूल अर्थशास्त्राच्या कार्यक्षेत्रात येतात, परंतु यासंबंधीचे विश्लेषण व निष्कर्ष काढणे सोपे काम नसते. त्यानंतर आपण मुद्दा अभ्यासू समूहाचे मापन करणे कठीण. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये समूहाचे मापन केले जाते आणि हे कार्य बरेच गुंतागुंतीचे आणि जटिल स्वरूपाचे आणि कठीण सुद्धा असते. उदाहरणार्थ, राष्ट्रीय उत्पादनाचे मोजमाप करताना देशात उत्पादित केलेल्या सर्व वस्तूच्या मापनासाठी वेगवेगळ्या एककाचा वापर केला जातो. जसे की काही उत्पादन आपण टनामध्ये मोजतो, काही बॅरलमध्ये, तर काही संख्येमध्ये मोजत असतो. अशा परिस्थितीत राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप मुद्रेच्या रूपाने केले जाते, परंतु यावरून जे आहे वास्तविक उत्पन्नाचे आकडे आपल्याला समजू शकत नाही. आणि शेवटचं जी मर्यादा आहे ती म्हणजे विवेकहीन वापर हानिकारक. तर जगातील वास्तविक समस्येच्या विश्लेषणात स्थूल अर्थशास्त्राचा विवेकहीन वापर हा हानिकारक होऊ शकतो. उदाहरणार्थ, जर अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगारीची स्थिती आणण्यासाठी किंवा कायम ठेवण्यासाठी धोरणाच्या रूपाने अंमलात आणलेली उपाययोजना पेढ्या आणि उद्योगांच्या रचनात्मक बेकारीकरिता लागू करण्यात आली तर ती योग्य होणार नाही. त्याचप्रमाणे सामान्य किंमत पातळीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने अंमलात आणलेले उपाय विशिष्ट वस्तूच्या किंमत नियंत्रणासाठी लागू करण्यात आले तर त्यामुळे विशेष फायदा होणार नाही. तर अशा प्रकारे आपण स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्तीचे मुद्दे इथं आपण अभ्यासलेले आहे. धन्यवाद.